जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. प्रियांनो, आजच्या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. ह्या नवीन दिवसामध्ये आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा तू आम्हाला या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तू एकत्र केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवबापा, आमच्या प्रत्येकाच्या जीवनातला खोटारडा स्वभाव आणि प्रिय प्रभू येशू निंदेचा स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दाखवलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तू पवित्र देव आहेस. आमचं चालणं, उठणं, बसणं, बोलणं, वागणं हे सर्व तू आपल्या नेत्रांनी पाहिलेलं आहे. प्रिय प्रभूजी, जरी माणूस आपल्यावरती विश्वास ठेवत नाही तरी तू आमच्यावरती विश्वास ठेवतो, तू आमच्यावरती प्रेम करतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, सर्व पाळक वर्ग, सर्व तुझ्यावर विश्वास ठेवणारे सर्व प्रियजन, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. विशेष करून आजच्या मन्नामध्ये प्रभू जो काही शास्त्र भाग आम्ही पाहणार आहोत तो सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तो आशीर्वादित कर. प्रिय प्रभूजी, आजचा शास्त्र भाग वातून बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू कर. प्रिय प्रभू, अनेक लोक पीडित आहे, अनेक लोक आजारी आहे, अनेक लोक तुझ्यापासून दूर आहे, अनेक लोक प्रिय प्रभू येशू गर्वाच्या छायेखाली आहे, अनेक लोक प्रिय प्रभू येशू त्यांचं जीवन विचित्र आहे. ओ पित्या परमेश्वरा, अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, कठोर अंतःकरण तोडून टाक, फोडून टाक. ओ पित्या परमेश्वरा, अनेक कुटुंबामध्ये प्रिय प्रभू येशू फूट पाडणारे लोक आहेत. ओ हो पित्या परमेश्वरा, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. आणि देवबापा, तुझ्या वचनामध्ये आम्हाला सहभागी होण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आजच्या शास्त्र भागाच्या कडे जाण्याच्या आधी आपण एक गीत गाऊया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे. मनुजा आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे. मनुजा, देवबाप आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित कर. आणि खरोखर मधाच्या रुचीपेक्षा देवाचं वचन किती गोड आहे. मनुजा, आणि खरोखर मधापेक्षा देवाचं वचन खरोखर गोड आहे, रुचकर आहे आणि ते आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित आहे. आणि प्रियांनो, आता आपण पाहूया उत्पत्ती याचा 15वा अध्याय, देवाचा अब्रामाशी करार. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की देव हा आपला दास अब्राम याच्या संगती करार करत आहे. मग या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे, 15वा अध्याय 1 वचन आम्हाला सांगत आहे, या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे की, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही
संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून त्याने तुला आणले, तोच मी परमेश्वर आहे. तो म्हणाला, प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून? त्याने त्याला सांगितले, माझ्यासाठी 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू अशी घे. त्याने ती सर्व घेतली आणि मनोवत चिरून त्याचे 2-2 तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाही. त्या शवावर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली. त्यास अब्रामाने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली. तेव्हा घोर भीती, निविड अंधकार त्याच्यावर पडला. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील. ते व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपात्य करील. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला. तेव्हा असे झाले की धुसमती आकटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यामधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंत प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. केनी, कनिजी, कदमोनी, हित्ती, परेजी, रफाईम, अमोरी, कनानी, गिर्गाशी व येबुशी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. बघा, ह्या ठिकाणी आम्हाला ह्या वचनामध्ये देवाने अब्रामाशी करार केलेला दिसत आहे. बघा, अब्राम हा परमेश्वराशी बोलत असताना बघा, ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की देवबाप त्याच्या संगती बोलत आहे. तो म्हणत आहे, अब्रामाला भिवू नको, मी तुझी ढाल आहे व तुला मोठे प्रतिफळ मिळेल. बघा, ह्या ठिकाणी परमेश्वर ह्या ठिकाणी अब्रामाला खूप मोठं अभिवचन देत आहे. तो ह्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुझी ढाल आहे आणि तुला मोठे प्रतिफळ मिळेल. जेव्हा परमेश्वर ह्या ठिकाणी अब्रामाला सांगत आहे आणि खरोखर ह्या ठिकाणी अब्रामाला चिंता त्या ठिकाणी सतवत आहे की देवा, मला कोणी वारस नाही आहे. देवा, माझ्या कुटुंबाचा जो दास आहे, जो अधिकारी आहे, अलीएजर, हाच माझा वारस होणार आहे माझ्या पश्चात. मला तर संतान नाही. परंतु परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी सांगितले. आता ह्या गोष्टी जर पाहण्याच्या आधी जर आम्ही विचार केला की परमेश्वर ह्या ठिकाणी स्पष्टपणे अब्रामाला सांगत आहे, भिवू नको. जेव्हा परमेश्वर आपल्याला सांगत आहे की भिवू नको, तर आम्ही घाबरायला नाही पाहिजे, कारण देव आमच्या स्वतःच्या बरोबर आहे. आणि प्रियांनो, आम्ही ह्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही परमेश्वरावरती आम्ही आपली भिस्त ठेवली पाहिजे. केवळ मनुष्यावरती भिस्त ठेवून आम्ही जगामध्ये जगलं नाही पाहिजे. आणि जे देवाच्या दृष्टीने योग्य तेच आम्ही केलं पाहिजे. आम्ही माणसाला जर चांगलं वाटणाऱ्या जर गोष्टी करत राहिलो तर प्रियांनो, आम्ही देवाच्या राज्यामध्ये कदापि जाऊ शकत नाही.
आमच्या जीवनातील काही वाईट गोष्टी, वाईट सवयी असतात, त्या सर्व वाईट गोष्टी, वाईट सवयी आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकल्या पाहिजे. या ठिकाणी प्रियानो, आम्हाला एक चांगली गोष्ट दिसत आहे की परमेश्वरावरती अब्राम विश्वास ठेवत होता. परमेश्वराच्या शब्दावरती अब्राम विश्वास ठेवत होता. परमेश्वर जे काही सांगत होता ते अब्राम करत होता. प्रियानो, आज आम्हाला या सकाळच्या समय देवाचं वचन तेच सांगत आहे की परमेश्वर आम्हाला जे काही सांगेल त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला करायचं आहे. आम्हाला कोणा माणसाच्या इच्छेने नाही, कोणाच्या माणसाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालायचं नाही. माणसाची स्तुती करून आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. तर प्रियानो, ज्या गोष्टी सत्य आहे त्या आम्ही सत्य मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यापासून आम्हाला मुकलं नाही पाहिजे. प्रियानो, कदाचित आम्हाला जग वाईट म्हणेल, कदाचित आपले नातेवाईक, कदाचित आपले प्रियजन आमच्या विरोधामध्ये उभे राहतील, काय हरकत नाही. अब्रामाने त्याच गोष्टी केल्या ज्या देवाला आवडतात. जो देवबाप सांगल त्या गोष्टी तो करत होता. आणि प्रियानो, त्यासाठी जग आम्हाला वाईट होईल, काय हरकत नाही. जग वाईट झालं तर होऊ द्या, कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. प्रियानो, आता आज आम्ही परिस्थिती पाहत आहोत की इस्रायल हा देवाचा देश आहे. इस्रायल हा देवाने दिलेला इस्रायली लोकांना एक वचनदत्त देश आहे. प्रियानो, आज आम्ही बघत आहोत इस्रायलवरती अनेक देश तुटून पडत आहे, परंतु परमेश्वर त्यांच्या संगती आहे. आणि माझा विश्वास आहे की इस्रायलच्या बाजूने लढणारा जिवंत देव आहे, तर इस्रायलला घाबरण्याची काही गरज नाही. त्याचप्रमाणे आम्ही देखील इस्रायल म्हणजे देवाचे लोक आहोत आणि देवाच्या लोकांच्या बरोबर देव परमेश्वर आहे. आणि प्रियानो, आज आम्हाला जे आशीर्वाद अब्रामाला दिलेले आहे तेच आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. परमेश्वर ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगत आहे की अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे. या सर्वात महत्वाचं वचन हे आहे की परमेश्वर म्हणतो की घाबरू नकोस, मी तुझी ढाल आहे, कवच आहे. आणि पहा, त्याने अब्रामाने त्या वचनावरती विश्वास ठेवलेला आहे. आणि मग परमेश्वर जेव्हा अब्राम परमेश्वराला म्हणतो की आता मी तर निसंतान मरणार आहे, मला काही संतती नाहीये, तर माझा दास जो अलिएझर आहे तोच पुढे वारसा चालवणार आहे. तर परमेश्वर म्हणतो तसं होणार नाही. मग त्याला वचन 5 मध्ये आम्हाला सांगतं की मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितली, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. पहा, तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन देवा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तोच मी परमेश्वर आहे. पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी की परमेश्वर हा अब्रामासाठी बोलत आहे. म्हणजे त्याचं जीवन जर आम्ही बघितलं, अब्राम हा देवाच्या इच्छेनुसार चालणारा होता. अब्रामाला देवबाप दर्शन देत होता, अब्रामासंगती देवबाप बोलत होता. त्याचं जे जीवन होतं ते पवित्र जीवन होतं, देवासंगती चालणारा होता. आणि मगच अब्रामाने परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास ठेवला. आणि मग त्या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला दिसतंय की अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणलेला आहे. अब्रामाने परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास दाखवला आणि ते शब्दामुळे प्रियांनो त्याचं नीतिमत्व त्या ठिकाणी गणलं गेलेलं आहे. आणि मग देवबाप त्याला सांगतो की मी तुला खासद्यांच्या देशातून ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, अब्राम ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वराच्या योजनेने चाललेला दिसत आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आम्ही देवाच्या योजनेनुसार चाललं पाहिजे. देवाची योजनेकडे आम्ही पाहायला पाहिजे.
कारण जर आम्ही परमेश्वराच्या योजनेने चालतो तर आमच्या जीवनामध्ये सक्सेस आहे. आणि ते सक्सेस मिळवण्यासाठी आमचं आई झालं तरी काय हरकत नाही जगामध्ये, पण देवाच्या योजनेनुसार आम्ही चाललं पाहिजे. देवाची योजना आमच्या कुटुंबामध्ये उतरली पाहिजे. आम्ही जर खरे देवाचे लोक आहोत, आम्ही जर खरे देवाची सेवा करणारे आहोत, तर परमेश्वर आम्हाला ज्या गोष्टी दाखवल त्या आम्ही जगाच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या ठिकाणी काय हो, आमचं परमेश्वर आमच्या बरोबर आहे. सत्य गोष्टींना आम्ही पाठिंबा दिला पाहिजे. प्रिया, आणि ह्या सकाळच्या वेळी देवबाप आपल्या संगती बोलत आहे. प्रियानो, कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप माघारी जात असतो. कधी कधी आमचे प्रियजनच आमच्या विरोधामध्ये उठतात आणि आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतात. प्रियानो, त्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. कधी कधी प्रियजन, आमचेच प्रियजन आम्हाला वाईट बोलतील, आमच्या विरोधात षडयंत्र करतील, आमच्या विरोधात बोलतील, पण काय हरकत नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी सैतान घुसलेला आहे. आणि जेव्हा आम्ही एकमेकाची निंदा करतो, आम्ही आमच्या घरातल्या गोष्टी इतरांच्या घरामध्ये सांगतो, प्रियानो, त्या सर्व देवाच्या विरोधामध्ये आहे. आम्ही आमचं जीवन एखाद्याच्या बद्दल जर आम्ही वाईट सांगतो, तो जर व्यक्ती आमचं चांगलं करत आहे तर आम्ही त्याच्याबद्दल वाईट सांगणं हे चांगलं नाही. प्रियानो, तो आमचा सैतानी स्वभाव आहे. आम्ही फक्त त्याच्या तोंडावरती पुढं पुढं करतो आणि त्याच्या पाठीमागं आम्ही त्याच्या पाठीमध्ये सुरा घालून त्याचा विश्वासघात करत असतो. फक्त आमच्या स्वार्थापुरतं आम्ही त्याचा उपयोग करून घेत असतो आणि मग नंतर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आम्ही त्याला वाईट बोलतो. पण काय हरकत नाही, जर तो व्यक्ती देवाचा व्यक्ती आहे तर आम्ही त्याचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. आम्ही आमच्या चुका कबूल केल्या पाहिजे, आमचे पाप आम्ही कबूल केले पाहिजे, आमचे अपराध कबूल केले पाहिजे. प्रियानो, आज ती गोष्ट राहिलेली नाही. आज आमचं जीवन अतिशय बेकार झालेलं आहे. आम्ही कोणाला काय बोलतो याचं भान आम्हाला राहिलेलं नाही. आम्ही देवाच्या सेवकाचा आदर करत नाही आणि त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये क्लेश, भांडणं आमच्या घरामध्ये पुरं पडत नाही. आमच्या घरामध्ये आजार, रोगराई, पीडा या सर्व गोष्टी ह्या ज्या आहेत त्या देवाच्या विरुद्ध आम्ही करत असल्यामुळे त्या आमच्या घरामध्ये आहे. आम्ही आशीर्वादापासून वंचित राहतो आणि ह्याच गोष्टी अब्रामाने काय केलेल्या आहेत, पूर्णपणे सोडलेल्या आहेत. तो ह्या गोष्टींपासून अलिप्त होता, तो देवामध्ये वाढलेला होता, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणार होता. त्याने ह्या जगातल्या गोष्टींचा त्याग केलेला आणि परमेश्वर जे काय सांगल ते तो करत होता. परमेश्वराच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला आणि म्हणून परमेश्वराने त्या ठिकाणी त्याच्या संधी करार केला आम्हाला दिसत आहे. मग पहा, या ठिकाणी बघा, परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला आम्हाला समजत आहे आणि करार केलेला समजत आहे. आणि ह्या ठिकाणी एक भविष्यवाणी देखील परमेश्वराने केलेली आहे. 13 वचन, परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चिंतपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. बघा, ही भविष्यवाणी आधीच अब्रामाला देवाने सांगितलेली होती आणि त्याप्रमाणे पुढे घडलेलं पण, की इस्रायल लोक मिस्रामध्ये 400 वर्ष गुलामगिरीमध्ये होते. देवाच्या लोकांना त्या ठिकाणी छळलेलं होतं आणि त्या छळातून मोशेच्या द्वारे त्यांची सुटका केलेली आम्हाला दिसत आहे. ही गोष्ट देवाने आधीच अब्रामाला सांगून त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग पहा, त्याच्या मृत्यूच्या विषयी देखील परमेश्वराने त्याला
त्याला सांगितले, मग ज्या राष्ट्रांचे दास्य ते करतील त्यांचे मी पारिपत्य करीन. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तिथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजाकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मोठमाती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापी भरला नाही. आणि नंतर सूर्य मावळला, निबिड अंधकार पडला. तेव्हा असे झाले की धुसमती आकटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यामधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. पहा, परमेश्वराने अभिवचन अब्रामाला दिले आणि खरोखर अब्राम हा आमचा पिता आहे. परमेश्वर सांगल त्या गोष्टी तो करत होता, त्याच्या इच्छेप्रमाणे चालत होता. प्रियानो, आज या सकाळच्या समय आम्ही देखील असाच विचार करणार आहोत. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे, आणि आम्ही कोणा मानवाला न भीता न काय करता आम्ही त्या गोष्टी प्रियानो देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार पाहिजे. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र पाहिजे. प्रियानो, आज मी सेवा करत असताना आज मी 47 वर्षाचा आहे, पण 47 वर्षामध्ये परमेश्वराला ज्या गोष्टी आवडल्या त्याच मी केलेल्या आहेत. आणि देवाने मला अनेक पटींनी आशीर्वादित केले. संकट आले, व्याधी आल्या, लोकांनी मला सोडलं, परंतु देवाने मला कधी सोडलं नाही, कारण मी देवाशी विश्वासू राहिलो आणि जे सत्य आहे त्या सत्याला धरून मी राहिलो. कधी मी खोट्याची साथ दिली नाही, असत्याची साथ दिली नाही, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि देवा आपल्या नेत्रांनी मला पाहत आहे. आणि खरोखर परमेश्वर ह्या जीवनामध्ये परमेश्वराने मला आशीर्वादित केलेला आहे. माझ्या सर्व घराण्याला आशीर्वादित केलंय, माझ्या प्रियजनांना आशीर्वाद केलाय, माझ्याद्वारे नातेवाईकांना आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल मी त्या जिवंत देवाचे आभार मानतो. आणि ते आशीर्वाद जसे अब्रामाला मिळाले, जसे मला मिळाले, तसे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देखील मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि देवाची इच्छा आहे. प्रियांनो, आम्ही देवाच्या मार्गावरती आम्ही चाललं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये किती मोठा प्रॉब्लेम असू द्या, आमच्या जीवनामध्ये किती मोठे आजार असू द्या, आमच्या जीवनामध्ये किती मोठे संकट असू द्या, त्या सर्व संकटापासून, त्या सर्व प्रॉब्लेम पासून परमेश्वर आम्हाला सोडवणार आहे, कारण त्याचे नेत्र अहोरात्र आमच्याकडे लागून आहे. हो प्रियांनो, आणि खरोखर आम्ही आमचं जीवन इतरांना कित्ता व्हावं म्हणून आपण देवाचं भय बाळगणाऱ्यांच्या, दासांच्या, सेवकांच्या यादीमध्ये आमचं नाव गणलं पाहिजे. देवबाप करो ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा या सकाळच्या समय आम्ही तुला हाक मारत आहोत. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकत आहेस. या वचनाद्वारे प्रभू, जसं तू अब्रामाशी तू करार केला, त्याला तू आशीर्वादित केलं प्रभू, तेच आशीर्वाद आजही आमच्या जीवनामध्ये उतरत आहे. ओ पित्या परमेश्वर, आम्ही सत्याने तुझ्या वचनाला धरून प्रिय प्रभेश्वर आम्ही चालावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि प्रभू, जे सत्य आहे त्याच वचनाने आम्ही चालावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचं आईच झालं तरी काय हरकत नाही प्रभू, तू आमच्या संगती आहे. तू आम्हाला आमचे मार्ग मोकळे करून देणार आहे. प्रभू, आज जे लोक आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, निराशेत आहे, बंधनामध्ये आहे, सैतानी व्याधीमध्ये आहे प्रभू, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या हाताचा तू स्पर्श करत आहे. सर्व आजार निघून जात आहे, सर्व व्याधी निघून जात आहे, सर्व निराशा निघून जात आहे, सर्व चिडचिडपणा निघून जात आहे, सर्व वाईट गोष्टी निघून जात आहे. ओ पित्या परमेश्वरा,
करा. सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पिढा निघून जात आहे. आज या सकाळच्या समय प्रभू तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श करत आहे आणि तू प्रत्येकाला तू आरोग्य देत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमच्या शरीरातील सर्व व्याधी प्रिय प्रभू येशू तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. ओ पिता परमेश्वर, आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला या सकाळच्या समय तू आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. ओ प्रभू, आमच्या मुखातून काही वाईट शब्द निघालेले आहेत, आमच्या मुखातून निंदा निघालेली आहे प्रभू. त्या सर्व गोष्टींची, त्या सर्व अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आमचं प्रत्येक प्रियजन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे प्रभू. तुझे नेत्र आमच्याकडे अहोरात्र लागलेले आहे. हे दे बापा, जे आमचा सांभाळ करतात, जे आम्हाला आर्थिक मदत करतात प्रिय प्रभूशी, त्या संस्थेला तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, जे आमच्यासाठी प्रार्थना करतात त्यांना तू अधिक आणि अधिक आशीर्वादित कर प्रभू. जे आम्हाला शाप देतात प्रिय प्रभूशी, जे आमचं वाईट करू पाहतात त्यांना देखील तू आशीर्वादित कर. हो प्रभू येशू, तू आमचा जिवंत देव आहे. तर आम्ही देखील त्यांना क्षमा करत आहोत प्रभू. आमच्या देखील तू पापांची क्षमा कर. आम्ही इतरांचे देखील पापांची क्षमा केली, आम्ही इतरांना देखील क्षमा केली पाहिजे. जोपर्यंत आम्ही इतरांना क्षमा करणार नाही तोपर्यंत प्रभू तू आम्हाला देखील क्षमा करणार नाही. हो प्रिय परमेश्वर, कोणाच्या बद्दल आमच्या मनामध्ये असेल प्रिय प्रभूशी वाईट गोष्टी, त्या या सगळ्याच्या समय तू काढून टाक. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा, हृदयाचा, मनाचा ताबा तू घ्या, तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना प्रभू, सर्व मेळावे, सर्व शास्त्र अभ्यास प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. हे देवापा, आमचा देश आणि आमच्या देशातील सर्व प्रजा प्रिय प्रभू तुझ्या पवित्र जवळ समर्पित करत आहे प्रभू. जे प्रवास करणार आहेत, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्या प्रत्येका संगती तू राहा. प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. प्रत्येकाला तू संधी तू दे आणि तुझं गौरव दे. पाठची प्रार्थना तू आशीर्वादित केलेली आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.